भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासनाने मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आपेगाव आणि साष्टपिंपळगाव शिवारात सुरू असलेल्या संघटित वाळू चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांनी ही धडक कारवाई केली. तपासात गोदावरी पात्रातून 250 ते 300 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले असून शासनाचा सुमारे 7,50,000 रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध वाळू माफियांविरुद्ध पुढील काळात मोक्का, MPDA आणि तडीपारसारखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.